ठराव टाकलेले आहेत 118 ते 122 या संदर्भात मी एक दोन विषयांवर बोलणार आहे त्यावर माननीय महोदय मॅडम आमची सांगा मॅडमने आता ठराव मांडले त्यासाठी मी आंदोलन सन्माननीय महापौर, जो 118वा जो ठराव आहे फोर्टिज रुग्णालयातील गरजूवंत नागरिकांना तात्काळ उपचारासाठी जे आपल्या 10% राखीव जागा आहे त्यामध्ये वाढ करून त्या 20% एवढ्या करण्याबाबत आणि 20% मध्ये 15% फक्त ICU बेड्स राखीव करण्याबाबत हा ठराव मी टाकलेला आहे। आता यावर मी बोलत असताना महासभा ज्या काही आतापर्यंत झाल्या त्याच्यामध्ये हा विषय 2-3 वेळा आपल्या सभेमध्ये चर्चा करण्यात आलेला आहे। त्यासंबंधी मला सांगायचे आहे की आपल्या महानगरपालिकेने 2006 साली जी 1,20,000 स्क्वेअर फूट जागा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत फोर्टिस हॉस्पिटलला लीजवर दिलेली होती। त्यावेळी जो त्यांच्यात 25 वर्षासाठी जो करार झालाय त्यामध्ये महत्त्वाची अट अशी होती की आपल्या नवी मुंबईतील गरीब आणि गरजू नागरिकांना तात्काळ उपचार देण्यात यावे। परंतु आणि त्या तात्काळ उपचारामध्ये 800 रुग्ण एका वर्षामध्ये 800 रुग्णांना ही सेवा देण्यात यावी। परंतु या प्रमुख आणि महत्त्वाच्या अटीचे उल्लंघन अनेक वेळा झालेले दिसलेले आहे। त्या संदर्भात आपण अनेक वेळा आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत। परंतु माझे असे म्हणणे आहे की आज 20 वर्ष होत आली आहेत आणि या ठरावाचे 5 वर्ष अजून बाकी आहे। वाढती लोकसंख्या आणि जी काही राखीव जागा ज्या दिलेल्या होत्या 10%, यावर आतापर्यंत काहीच विचार करण्यात आलेला नाही आहे की ह्या जागेची ह्या योजनेचा योग्य तो लाभ त्या गरजू नागरिकांना मिळतो आहे किंवा नाही। आज लोकसंख्या वाढते आहे, पिण्याचे पाणी असो, अन्नपदार्थ असो, सामान्य गरीब नागरिकांमध्ये जास्त करून गरीब नागरिकांमध्येच आजारपण वाढत आहे। तर त्यांच्यासाठी तात्काळ सेवा उपलब्ध होणे फार महत्त्वाचे आहे। कारण अनेक गरीब नागरिक रोजच्या जे काही दिवसभर काम करतात त्यावर जे काही त्यांना उत्पन्न मिळतं त्यावर ते आपल्या पोटाची भूक भागवत असतात। त्यानंतर त्या आरोग्य ही जी मूलभूत सेवा आहे किंवा मूलभूत गरज आहे त्यासाठी त्यांच्याकडे राखीव असं काहीही उत्पन्न राहत नाही। जर आपल्या महानगरपालिकेने एवढा सुंदर जर उपक्रम हाती घेतला होता तर त्याच्यावर आतापर्यंत विचार का करण्यात आलेला नाहीये की तिथे त्या नागरिकांना ती सेवा मिळते की नाही। कारण अनेकदा असे उदाहरणं समोर आलेली आहेत की ते 10% ज्या राखीव जागा असतात त्या ऑलरेडी भरलेल्या असतात किंवा हॉस्पिटलकडून असं सांगण्यात आलेलं असतं की तुम्हाला इथे जागा सध्या उपलब्ध नाही आहेत। अनेक पेशंट तिथपर्यंत जातात, रिटर्न येतात। आम्ही त्या दिवशी महानगरपालिकेच्या आपल्या हॉस्पिटलला पाहणी दौरा जो केला तिथे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी संबंधित जे अधिकारी होते त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला लिस्ट द्या नावांची की कोणते असे पेशंट आहेत की जे तिथे जाऊन रिटर्न आलेले आहेत। तर त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं की अंदाजे आम्ही तुम्हाला नंबर सांगू शकतो। पण जे प्रश्न उत्तरामध्ये एक सन्माननीय सदस्यांनी प्रश्न टाकलेला आहे त्याच्यामध्ये तिथे निर्देशित करण्यात आले आहे की आम्ही त्या पेशंटचे आधार कार्ड असो, रेशन कार्ड असो, सर्व माहिती घेतो आणि मग त्यांना देतो। मग हा डेटा त्यांच्याकडे का नाही किंवा का दिलेला नाही आम्हाला? तो डेटा हवा आहे। आणि ह्या सर्व माझं तर मत आहे की सभागृहातील प्रत्येक सदस्याला ही कळकळीची ही विनंती तुमच्याकडे असूच शकते। कारण प्रत्येक प्रभागातील गरीब नागरिकांची ही सेवा पालिकेने करण्यात यावी। त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला आहे। जर नागरिकांसाठी एवढी सोय जरी आपण करत आहोत त्याचा पाठपुरावा घेण्यात यावा। कारण तात्काळ उपचारामध्ये जास्त करून मॅडम ICU ची गरज लागते। तिथे या 10% जागांमध्ये ज्या काही राखीव बेड्स असतात, मागे पण एक सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की महिला आणि पुरुषांचे बेड्स पण तिथेच असतात। अशा अनेक प्रॉब्लेम्स तिथे आहेत मॅम, त्याच्यावर विचार करण्यात यावा। गरजेपोटी जर घरांची संख्या वाढवता येते
गरजेपोटी जर घरांची संख्या वाढवता येते तर गरजेपोटी या लोकहितासाठी या हॉस्पिटलमध्ये 20% राखीव जागा का नाही वाढवण्यात येणार असा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला प्रत्येक नागरिकाच्या एका मताची किंमत असते, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवाची का किंमत नसावी त्यासाठी विचार करण्यात यावा या ठरावावर. त्यानंतर आज आपण म्हणत आहोत की महानगरपालिकेला 31 वर्ष पूर्ण झाली, त्यानंतर त्या नियमावलीतही बदल करण्याची आवश्यकता आहे. तर या कराराला आज 20 वर्ष पूर्ण झाली, एकदाही या नियमात या करारात बदल करण्यात आलेला नाही आहे. सभेत मी हे सुद्धा ऐकलेलं आहे की राज्यघटनेलाही जेव्हा ती राज्यघटना बनवली गेली 2 वर्षानंतर गरजेनुसार बदल करण्यात आले. हा तर ठराव आपल्या फोर्टिस हॉस्पिटल आणि महानगरपालिकेमध्ये आहे, त्याच्यातही अजून बदल करण्यात आलेला नाही आहे. गरीब जनतेसाठी आरोग्य संदर्भातील त्यांच्या तात्काळ उपचारासाठी 20 वर्ष झाली आहेत, अजून बदल नाही आहेत. अजून आपल्याकडे 5 वर्ष आहेत. माझं एवढं कळकळीची विनंती असेल की मॅम या 15% जागांमध्ये कृपया 20% राखीव जागा करण्यात याव्यात. आणि याच्यावर अनेकदा ही गोष्ट हा करार या संदर्भात केसही कोर्टातही केस गेली होती, तेही मला माहीत आहे. पण जर न्यायालयीन संदर्भातले निर्णय आपल्या आयुक्त साहेबांच्या हातात असतील, हे मी मागच्या एका सभेत ऐकलं की न्यायालयीन संदर्भातले निर्णय आयुक्त साहेब घेऊ शकतात, तर त्यांनी कृपया याच्यावर काहीतरी विचार करावा आणि या 5 वर्षात जर 20% जागा करण्यात आल्या, या 5 वर्षासाठी तरी त्या नागरिकांना ही सेवा पुरेपूर उपलब्ध करण्यात यावी. त्यानंतर हा करार संपल्यानंतर पुढची हॉस्पिटल आणि पालिका यांच्यामध्ये जे काही डिस्कशन असेल किंवा जो काही पुढे तुम्हाला निर्णय घ्यायचा, त्याच्यामध्ये माझं मत आहे की जर जागा वाढवून किंवा ती सोय जर होत नसेल तर हा करार संपुष्टात जर येत असेल तर ते हॉस्पिटल आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावं. त्यानंतर या 15% मध्ये जे काय 20% जे 15% आहेत ते ICU बेड्स नक्की उपलब्ध करून द्याव्यात, कारण अनेकदा हार्टचेच तात्काळ उपचार गरजेचे असतात आणि आपण आज म्हणजे काय बोलू आर्थिकदृष्ट्या जे सदन व्यक्ती असतात किंवा त्यांनी ते तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावर उपचार घेऊ शकतात, पण गरीब नागरिकांपर्यंत ती जनजागृती पण झालेली नाही आहे की हे आपल्याला मोफत उपचार त्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात. त्यावरही विचार करण्यात यावा. आणि हा लोकहितासाठी असलेला निर्णय महापौर मॅडम तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात यावा आणि त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. सभागृहातील प्रत्येक सदस्याला हे माहीत असावं की आपल्या महानगरपालिकेकडून जाणारे पेशंट फोर्टिसमध्ये किती ॲडमिट होत आहेत, किती नाही होत आहेत आणि किती रिटर्न जात आहेत आणि त्या नागरिकांना ती सुविधा मिळत आहे की नाही. आणि दुसरा असा ठराव आहे की माझे जे बाकी 4 ठराव आहेत त्याच्यामध्ये जो पावणेगावमधील जो ठराव टाकलेला आहे मी बेस्ट चाळमधील माननीय सुनील जाधव यांच्या घरापासून तामिनकर सर व शहाबादे किराणा दुकानापर्यंत ड्रेनची खोली वाढवून ड्रेनेज लाईन साईज वाढवणे आणि पदपदाची सुधारणा करणे. मॅम इथे जी चाळ आहे ती साधारणतः एवढं अंतर असेल की ज्याच्यामध्ये त्या ड्रेनेज लाईन आहेत आणि त्या ड्रेनेज लाईनमध्ये 2 ठिकाणावरून लाईन येतात आणि एका ठिकाणाहून पुढे जातात. सध्या आता पावसाळा जवळ आलेला आहे मॅडम, 1 महिना राहिलेला आहे, तेव्हा पावसाळ्यात अशी स्थिती होती की ते लाईन सगळे भरून उमऱ्याच्या बाहेर पाय ठेवला की तुम्हाला गटारातच पाणी आहे, कारण त्याची खोली फार कमी आहे आणि त्याच्यामधून पिण्याच्या पाण्याची लाईन गेलेली आहे. समोर दारासमोर अगदी जसा ओढा वाहतो, ओढा जर चांगल्या पाण्याचं असतं कधी जर नॅचरल स्वरूप तरी आलं असं निसर्गात राहिल्यासारखं, परंतु तसं नाही, दुर्गंधी घाण पाणी आणि सगळं सोबत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय करण्यात यावा आणि माझे बाकीचे ठराव आहेत त्यावरही तात्काळ काहीतरी निर्णय करण्यात यावा, ते पारित करण्यात यावे अशी कळकळीची विनंती मी करत आहे.